हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही भगवद्गीतेचे 16 अध्यायो दैवासुर संपत विभाग योगांतो परमात्मान अर्जुनाक दैवी गुण म्हणून मिळेल कसल म्हणून सांगला पळे तांतो आम्ही दैवी गुणाचे एक दैवी गुण परमात्मान सांगिले चिंतन करताची दया म्हणलेले दैवी गुणाचे चिंतन करता रशिलीची तांतो दया गुण दया म्हळ्यार कसले म्हळ्यार दया म्हूण म्हणलेले ते साधारण कोणाकय ते गुण साधन करच्याक जायना। सर्वभूतेषु दया म्हळ्यार दय म्हळ्यार पैरी सांगला यत्नादपि परक्लेशम हर्तुम या हृदय जायते म्हळ्यार विंगडाल कष्ट पळूनय ते बेजार येवन दुःख जावन ते परिहार कोरखा म्हळेले इच्छा येवचे आनी दुसराल कष्ट आमगेले कष्ट शे दिसून कळवळ भोगचे ते भूतदया म्हणून म्हणटाची। तशी भूतदया म्हणून म्हणलेले आम्ही पंचयज्ञांतू एक भूतयज्ञ म्हणून करता पळय ते दया गुणा निमतीची भूतदये निमतीची आम्ही पळयले आनी आम्ही ददीचिले काणी पळय ददीचिले दया गुणा दिकुनूची वरत्रासुराल वध कोरका जाल्यार ददीचिले फाटी हाड जावका म्हणून सांगून इंद्रान येवन निमगितना ददीची इंद्राक लोकाचे कल्याणा खातीर इंद्राक योगाग्नीन तागेले देह लासून घेवन तागेले हड्ड दित तो हे होड दया गुण कोणेय तांगेले देह त्याग करतीचे द येयली म्हूण जाल्यार तसल जन पुराणा कालांत ददीची होड महर्षी तागेले त्याग पुरे जनाक गोतस तसलोच एक रायो यस रंतीदेव म्हणून रंतीदेव म्हळ्यार चंद्रवंशाचे एक रायो संस्कृती म्हणस चंद्रवंशांतुलो तागेले पूत तो रंतीदेव ताका भारीचे एक तागेले प्रजावर्ग म्हळ्यार मोग ताका भारी भारी दया जनावैरी आनी भारी मन भारी मोवाळ सुचो चंद्रितीर तागेले प्रजावर्गांक तागेले चेडूंशी स्वार्थुना नशी तागेले चेडूंशी पोशीत आशिल्लो कडेरी तो मस्त सकडी व्रत नियम सकड पालन करता यज्ञ याग सकड लोककल्याणा खातीर करता निष्काम कर्मी तागेले बायल चेडूं पुराय जन ताका समाजावन आसाची तागेले प्रति विशयांतू तांणी एक कसल म्हळ्यार नानतल्यार बायलो चेडूं आयकतावे बापसून मोट्टू दान धर्म दिल्यार जाल्यार तागेले बायले चेडूं तागेले योगायोग म्हूण येता ताका सांगिल तसले एक पण तागेले राज्यांत व्हड बरगाल येतना ताका कसो करचें म्हूण कळना पाप कडेर म्हणटना कितली जाता तितली चंद करून पळयत तो कडेर म्हणटना तागेले सर्व तागेले कसल बॉक्क सांतस पळय सर्व प्रजा वर्गाच्यांक कश्टाक वांटिता मागीर एक श्यामाची परिस्थिती समजायना म्हणटना रान्ना वचून तपस्या करता एक पंत तो 40 म्हणजे 48 दीस एक मंडल म्हणटाची तितले दीस एक उपास करता तो तपन ते कसले मिगेले जनांक बरी जेवका थंय आहार ना वोवय आहार घेना नशी कडेन ताका तागेले ते त्यागाक मेचून देवलोका दुखून ताका भोजन येतकय तो कसं करता तागेले सर्व परिवाराचे पाप तागेले ओटबुकेन बसल्यांची कोणात राणना तशी जाल्ला तितले वेळाक देवलोका दुखून भोजन येता ते भोजन पुराय जना वांटीत तो तागेले परिवाराच्यांक कडेर म्हणटना वरलेलं अन्न घेवन आनी हांव जेवता म्हूण सांगून लेखतनाची एक ब्राह्मण येता म्हाका जोर भूक जाला कसले आसवे तुगे लागीं म्हणटा त्या ब्राह्मणाक पोट भरचे तितले वाडता तो मागीर एकलो
रान्नांतनी तेकडे एकडे काम करतलो पाप एक श्रमिकू तो येवन आज म्हाका कसलेय खावच्या मेळ्ळी तुगेले कसले असपे बुकेक म्हणटना आनी थोड्याची ताक दिता. मागीर एक बेटेगार येता तागेले वटू सूण आसता म्हाकाय बूक जाला मेगेल प्राणींकय बूक जाला म्हणटना आशिल्लें पुराय तांकां म्हणटिता पुराय जालें की थंय कडेरी उद्दा आशिल्लें तें पुणी हांव पित्ता म्हूण पळयतना एक चांडालो म्हाका थोडे उदक दितवे म्हूण निमगिता ते चांडाला उदक दिता कसं दिता नाही परमात्माक अर्पण म्हणून लेखून दिला ताणें. शिवाय अयो हाणें नतले हांव जेवतशील पोट बरी जेवणा बसत म्हणटून आयलो नोकरकारांनी हाकाय वाडका नमे म्हूण सांगून जनालान तुवें ते अभ्यास आसा लायक रांदप करून बसतना कोणकी एक मस्त एक जाय आशिल्ली जन्य अशी कोणकी आयल्यार तांकां पुराय नमने रांदप कोणाची ताका तागेले घरकड ताणें एक रांदे करून जेवचे चड आमी दाग बग केला म्हूण ताका धा बग वाडकावे 2 बग वाण सोडल्यार पुरो म्हूण सांगून वाडतले जनसाची केलो जेन्ना चड रांदप कसले रुचीच आसले रे पुराय बड उरून भितर दवरून एक सीत सार वाडतले जनसाचके जाल्यार कितलीकी जनाक चांग बुद्धी आशिल्ल्या जनाक आमी नित्य असल जेवण जेवताची तांकां पाप नित्यांत घरांत एक नोणचें एक सितान जेवताची आमी कसं केल्लें वाडल्यार न्हू तांणी रुचीर जेवचें म्हूण सांगून पुराय केल्लें आशिल्लें वाडतले जन आसाची मोगान नाना रिती जन जगत्यांत आसता सांगू जायना. तशी हांगा रंती देवाक ताणें कसं दिता नाही हांव म्हाका म्हूण दवरलेलें दिवकावे म्हूण सांगून लेखून दीन ताणें मोगाना दिला. शीतान तुल प्रती एकल्यांक वांटो दितना आनी म्हाका कांय व्हरना म्हूण लेखना अशी ते बेटेघराक तागेले सुण्यांक दिल्ले कडे व्हरलेले उद्दा पुणी पिवन पोट भरता म्हणटना कोणकी उद्दा जाय म्हूण निमगेल म्हूण ताका आशिल्लें उद्दा काण दिलें ताका कांय कुडवना कसलें ना जालें ताका जाल्यार ताणें तो तांणी बुकेन मरत म्हूण जाल्यार ताका तो निर्विकार जावन आशिल्लो कडे ताका सर्व देवते दर्शन दिताची दिल्यार तांगेल्या म्हाका बूक जाता कसलें दी म्हूण निमगिना म्हाका हें जाय तें जाय म्हूण म्हणा कसलें निमगिना तो देवतेन दर्शन दितना तो तशी निर्लिप्त जावन आसता. कडेर म्हणटना ताका परोक्ष ज्ञान जाता. हें महाभारता येवची काणी दानाक रंती देव नांव पाविलो म्हूण सांगून जेवो कर्णः त्वचं शिबिः मांसं जीवं जीमुतवाहनः ददौ ददीची अस्तिनी नास्त्यदेयं महात्मनां महात्मा मळेल जन विंगडाल हिता कतीर नास्त्यदेयं कसले दिनानशी राबयनाचके सर्व दिताची म्हूण कर्णान तागेले कवच दिल्ले कर्णः त्वचं शिबिः मांसं एक पारव्या वांचोच कतीर त्या पारव्याचे तितली तुकाचे मांस दिवका म्हणटा शिबी चक्रवर्तीन तागेले जांगे मांस काण दिले जाल्यार तो दानी वयवे म्हूण पळोवच्याक इंद्र नियम येयले देखून त्या पारवो कितली हाणी मांस कातरून घाल्यार पारवो हो गुरू असकै तो म्हळ्यार पारवो जडू असकै हाणें सगळे आंगाचे मांस कातरून दिल्यार पारव्याल मांस समजेना म्हळ्यार ताका परीक्षा करूं येवचें जाल्यार तो दिता. शिबी मांसम जीवम जीमुतवाहन जीमुतवाहन म्हणजे मोडांक जीवम मोड पळय तांगेल सर्व उदक तांगेल मोड म्हळ्यार उदका निमती जेवची न्हय सर्व पावस जावन जगत्याक उपकारा खातीर दिवन करगून वतात तांणी जाल्यार तांणी दिना म्हणची. ददीची ही अस्तिनी ददव ददीची ना ददीची काणी सांगेल ताणें तागेले आंगाचे हाड दिल्ले तशी महात्मा नाम नास्त्य देयम महात्मा म्हळेल जन विंगडाल हिता खातीर सर्व दिताच म्हळ्यार खंय तरी कडेरी तांकां तांणी समर्पण करचें सददीची बरी. तशी महात्मा जन केदनाय कसने म्हूण म्हळ्यार पुराय जन आमगेले वरी नवे म्हूण सांगून लेखून दयेन सर्व उपकार करतात तांणी जाल्यार आमी केल्ले आमगेले निमती जाल्ली म्हूण खंडीत अहंकार दाखयनाचे जाल्यार आवसूनय चिरडाल वैरी मोग दाखोवचासके अच्युतदास मामान सांगिल्ली काणी ही एक आवसू तिगेल चेडू पुरो चेडू मालवट वता केल तरस आवसा पळयत चेडूक यो रे सुरवेक काळू म्हळ्यार काळू तूं आनी की वत्ताक शिजून काळ करपून वतवे यो भितर म्हूण म्हणटना ते चेडू सांगता की आम्मा आम्मा तुवें पुरो जन चेडू यो 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 भितर यो तुका शरबत थंड फ्रिजा करून दवरला दिता यो यो म्हूण आपयतना ते चेडू सांगता की आम्मा तुवें पुरो चेडू वता करपून वचची पुराय जना खंय तान येता आम्मा
शरबत पुरे जना काही जाव का जाता तू हंगा हाडी पुरे जना म्हणताना ती हांव सांगकी म्हाका कितें तांकां बरें म्हणटुच्या म्हाका पिशिवे तूं मेगेल चरडू तुका दिता तान्नी जाय जाल्यार खेळोची बत्ता जाय जाल्यार सुक्कोची कसले जेव तांगे लम्मस न्हू दिवच्याक म्हणटके तशी तिणें ते अच्युतदास मामान सांगता तिणें ते चेरडाक करपत म्हूण आपोवचे वत्ताक करपत तूं म्हूण सांगून आपोवचें शरबत दीत म्हूण सांगचें तें दय न्हय तें म्हूण दय जाल्यार ती पुरे चेडवान दित तशिली ती गेल तें मात्सल्य मोह चेरडावयचें म्हूण सांगून तशी मोहान कसले दिल्यार तें दय म्हणून लेखूना म्हणटा न्ही सांगचें आशिल्लें तशी मम्मा ते मोहानय आमी दिवचे आसा आमगेले एजनाक न्हय म्हणून तें दय न्हय तें मोह दय जाल्यार कोणा दुखल्यार आमकां दुखता तें दया तशें आतां सत्राचे दैवी संपत्तो अलोलुपत्व म्हळ्यार लोल म्हळ्यार एक आसक्ती लोलुपता म्हणटाची अति आसक्ती म्हळ्यार विशया आमकां इंद्रियाचे सुख जेवका वय त्या इंद्रियाचे सुखा खातीर ते एक ताजे इंद्रियाचे अर्थ म्हळ्यार इंद्रियार्थ म्हळ्यार ताका संबंद पाविल्ले विशयाचे वयरी मनान तूं आसक्ती येवची जेवो ताजे खातीर मस्त पळय कसले हापाहापी म्हणटाची म्हळ्यार तें सूख जाय हें सूख जाय म्हूण सांगून चड आलोचन करचें अति आलोचन करचें तें लोलुपता म्हणटाची लोलुपता म्हळ्यार कसं की एक इंद्रियाचे सुखाची आश आसता ती तें एक पण तें सूख भोगलें मान न्हय आनीक ताजे एक आशी तानी म्हणटा पळय आनीक जाय ताका लोलुपता म्हूण म्हणटाची तशीची अति आसक्ती म्हूण येता जाल्यार कोणाकय त्या एक आशी इंद्रियाची आशी ना शिरपची पळय ताका अलोलुपता म्हणटाची कोणाक लोलुपत्व आस तांकां केन्नाय दुख्ख जाता साधकू इंद्रियादी कडेन मस्त आसक्ती दाखयल्यार परमात्माले दुखून हांव विमुख जाता नवे म्हूण म्हळेलें भंय साधकाक आसतकय तशें हांव न्हू तो परमात्माले मागता म्हाका रक्षण करी मिगेले मन मस्त लौकीक सुखादी कडेन वचनान अशी करी इत्याक म्हूण म्हळ्यार कितलें हांव लौकीक सूख भोगता म्हूण अपेक्षा करता हांव तितली पंत जन्मा येवका जाता तितली पंत मरण भोगूका जाता हे जगत्यान तूं येवचें वचचें नाका देवा तशें हांव न्हू म्हाका चड मन लौकिकादी कडेन वचनान अशी करी तुगेलो अनुग्रह आसल्यार मिगेल मन लौकिकादी कडेन वचना तशी म्हूण परमात्माक तो मनान तो मागतकय आतां न्हिचाव न्हू समा पळोवचें गेल्यार आमकां परमात्माल वयरी आसक्ती आशिल्ली तितली काळ लौकिकादी कडेन आमगेलें मन वचना आतां एक भजने बैसोची एक हरिकथे बैसोची तेन्ना प्रापंचीक विशयादी कडेन मन येना परमात्माले कडेन मन आसता तेंच केद्दन आमगेलें मन परमात्माले दुखून विमुख जाता पळय घरा उडगास जाता पळय मागीर पुरे शूर जाता पळय आमकां तशीच एक साधकाल मन केद्दोळतय साधकाल दैवी संपत्त तो केद्दोळतय तागेलें मन परमात्माले कडेन आसता तो प्रापंचीक विशयादी कडेन आसना केद्दन तागेलें मन परमात्माले दुखून भायर येता तेदन तो प्रापंचिकादी कडेन वता तशें हांव न्हू साधकू परमात्माले मागतकय मिगेल मन मस्त प्रापंचिकादी कडेन येना नशी करी म्हूण तशी एक सामान्य जनाक मनोविकार आसता कसले काम क्रोध इत्यादी साधक जन म्हळ्यार कसले म्हूण म्हळ्यार ते काम क्रोधादी मनोविकारा वयरी निग्रह मेळका म्हणून साधन करतले जन तेदना तांकां कार्यसिद्धी जाता म्हळ्यार तांणी लिखील जाता तशी विशयासक्त चित्तानां गुणः को वा न दुष्यति न मानुष्यम न वैदुष्यम नाभिजात्यम न सत्यवाक म्हळ्यार हें एक सुभाषित विशयासक्त चित्तानां कोण मन तागेले विशयादी कडेची म्हळ्यार विशयासक्ती म्हळ्यार इंद्रिय सुखादी कडेची मन घालतकी कोवा न दुश्यती तो नाश जायना नशी वर्तवे नाश जाता तो इत्याक न मानुष्यम तागेल्यान तूं मानवीयत आसनाके ताका सगळो दीस तागेलीची इंद्रिय सुखाचे आसक्ती पळय मानवीयत ना म्हळ्यार एक जिब्बेचेच जीब म्हळ्यार इंद्रियाचे विशय घेवया
आतां खावची कसले आसक्त असले कोणेय बुके न्हय इल्या री म्हाका जेवका न्हू खावच्याक म्हण तो दिना मनुष्यत्व वरली वेतई ना तशी ना मानुष्यम तांकां मस्त इंद्रिय सुखाची चप्पल आशिल्ले जनाक मनुष्यत्व सना न वैदुष्यम ज्ञानस्त्वे तांकां ना ज्ञान असल्या तांणी कसं लेखताची आमी इंद्रिय सुखादी कडेन मन घालूनच परमात्माले दुखून दूर जाता म्हूण लेखता आशिल्ली न्हय तें ना म्हळ्यार ताजे अर्थ तांकां ज्ञान येना म्हणून ना न अभिजात्यम न अभिजात्यम तांकां तांगेले सत्कुलाचे विशया वैरी एक कसलेची एक गौरव आसा नाकय आमी खंयची कुलान तो जल्लिलींची म्हूण पळया अभक्ष्य अपेय म्हणून आमी कशी सामान्य विशया सांगचे कसल खावचे अभ्यास जालात ब्राह्मण समाजान जनांगाच्यांक ब्राह्मण म्हूण आमी वर्णान मांद्रसाची खंयचे खाताचे आमी तशी ते खातना पुडे निप्पन खावचे न्ही आशिल्ले आतां घरान तो हाण खायनाच वे म्हळ्यार नाभिजात्यम आमगेले कुल कसले आमगेले वर्ण कसले आमगेले धर्म कसले पळयनाशी खाली मनुष्य जाते आमी पुरीजन खाताचे आमी खाला इत्ते तशी कुलीन आतां पळयनाची न सत्यवाक सांगील तशी खंडीत चलनाची इथे म्हळ्यार तांकां तांगेले विशय आसक्ती सांगील तशी चोलू सोणा आमी पाय सकाळीं उठा न्हू देवस्थाना येताची म्हूण सांगता म्हूण लिखया पाय पुजस न्हय आमी सकाळीं उठान येताचे हांगा ताका न्हीद म्हळेले तागेले देहा सुखाचे न्हीद वय ते सोणी म्हूण जाल्यार तो येतवे ना देवस्थाना येतल जनान पायचे दीस व्हड दीस कसले कर्कट कवचानज आनेक कवचानज दुसरे कवचानज जेवो एक म्हयनो थंय देवस्थाना अमके कार्यक्रम आसा एक म्हयनो थंय शुद्धार सुका आहारांत शुद्धी ब्रह्मचर्य अशी तशी म्हळ्यार येतल जन कितली पळया तंत भाग जातल जन बारी उणें कवचानज म्हणला त्या कवचानज काही ह्या कवचानज काही तशी पालन करपाक अशी व्रत पालन करपाक आमकां पळय सांगिल्लें न्हय बाये म्हणून म्हळ्यार तितले इंद्रिय सुखाची आसक्ती आमकां तशी सत्यवाक सांगची मात्र करूं जायना तशी आनेक सुभाषित आसा भेतव्यम न तथा शत्रोः न अग्नेः ना अहिः न चाशने इंद्रियेभ्यो यता स्वेभ्यः तैरजस्रम न हन्यते म्हणून आमी भिवका खंय कोणाक शत्रूंक भिवका म्हूण ना खंय अग्नी भिवका म्हूण ना खंय न अहिः अहि म्हळ्यार सर्पा भिवका म्हूण ना खंय न चाशने चिडिला भिवका म्हूण ना जाल्यार भिवका खंयच्याक म्हळ्यार इंद्रियाक खंय इंद्रियांक भिवका खंय इत्याक म्हळ्यार सदां सर्व काळ ते पिडण दितरच ते जायी हें जायी हें जेवका तें सूख जेवका तें सूख जेवका हें सूख अशी पिडण दिवनूच आमकां दीश मारतात ते इंद्रिय म्हूण तशी ह्या अनुभवाक पुराय जनाक येता इंद्रिय सुखावश जाल्यार कसो जाता म्हूण जाल्यार अच्युतदास मामानी एक काणी सांगिल्ले इंद्रिया सुखाक मस्त वश जाल्यार कितले आमकां तोंदरे जाता म्हणूक फुडले एक हरिकथेन तूं सांगिल्ली काणी फुडली कालाची बारी चंदी काणी मात्र एक हळ्ळीन तुकून मस्त जन दारले बायले यात्रे वताची फुडें काळा यात्रा वतात आनी एक मंतार बायल मनीस बापती तिगेले गांव सोडून भायली वचनी मंतार जाल्ले घरान तूं पुरे पळयतले सून चेडूं सकड आसाची आमा तूंय वत जाल्यार वस म्हूण सांगून तिका तांणी पेटयलें तिका बसार कारार काय बसल्या कितकी तिका रैला प्रयाण भारी एक विशेष खंय तशी बसार बसली कारार बसली रैलार बसली तिका बारी खुशी केलव कडेन यात्रा क्षेत्रांत तूं घोड्यारी गाडवारी सकडी बैसून हे गाडव म्हळ्यार ते हेसरगते म्हणटाची सामान उंचेची ताजे वयर पुराय बसून घेवन वतात न्हय आतां खंयकी हरिद्वाराक खंयकी सकड वतना म्हाका दिसता उडक आसना खंयकी वयर वचा आसतना खंय बद्रीन तूं ते चोवन वचा जायना नातिल जनाक ते आजवेरी घोड्यारांनी बसून व्हरता दिसता तशी तिका त्या वय पुराय संतोश जाला तिका बैसून पुराय कडेन सवारी करून म्हणटा रे पाप भारी संतोश हांव पुरे बसली म्हणून घडी सांगचे कळ्ळें कडेर राजस्थाना येतना थंय रेंवेरी तांणी तें कसं म्हणटाचें आमी उंच हें वणटें म्हणटा पळय ताजे वयर न्हू सवार करचें
त्या पळीतन ती बारीक उश्की आम्ही आजवेर बसाव्या म्हण म्हणताना नाका ओ इतले न चमकून वच्चा म्हण म्हणली की वरलेल्या जनान नाही पोरे आजवेर बसल्या आजवेर बैसनी म्हणू ती मानतार पण तिका चप्पल चढ तांनी पाप त्याकडे एकडे काही वतना ही तई एक निद्दलेल्या ಒಂಟೆ ಬೈರ್ ಬಸ್ಲಿ त्या सवार करचे ಒಂಟಿ नाही त्या कोणाला की एक प्रायव्हेट ಒಂಟೆ ताजवेर चोण बसलीची त्या त्याई ಒಂಟೆनी जावन मोद्दू प्राणी की ताका बुद्धी ना मस्त ताजेर तीन बशिलेची त्या ಒಂಟ್यान कसं लेकलं मेगेल यजमानू बसलो म्हण लेकून त्याच्या मकत राबली की ताका वच्चे येवचे वाट गोतस कंजकी वाटेन ती त्या वतरस आनी पुरी दूर दूरच्या ते मांतारीन बॉब मारू सुरू केले काय त्यातनं पुरय जन मागशी धावलींच की त्या ಒಂಟೆला ते वचून तू कई वतरस म्हण मांतारी निमगिताना माक्क कसं ಗೊತ್ತು वतरस ಒಂಟಿ नमे तदल्या निमगियाची त्या माक्क कैंकी वरतरस म्हणून म्हणत काय ती ही काणी कसं अच्युत मामान सांगल्या म्हणल्या रे आम्ही ಒಂಟೆ तन्नी इंद्रियाक होलसिला आम्ही त्या ಒಂಟ್या वयर बशील म्हणतारी का त्या कैवत म्हणू गोत ना तिका कंट्रोल करूक गोत ना तशी कोण इंद्रियाक वश जाता तांगेल हणे बरप त्यांची इंद्रिय खंय मरता थंय वचुका जाता तांकां म्हूण सांगून तशी केन्नाय इंद्रियाक आमी वश जावच्या नज ते अलोलुपत्व म्हणलें आनी 18 गुण मार्दवता म्हणटात मार्दवता म्हळ्यार सॉफ्टनेस म्हळ्यार चर्माचे हाताचे पांयाचे पुरणे सॉफ्टनेस ऑफ माइंड मनाचे एक कोमलता म्हळ्यार कसं न्ही सौजन्य आनी म्हणटा पळय वज्रादपी कठोराणी मृदुनी कुसुमादपी म्हूण मृदुनी कुसुमादपी फुल्लापशी मोवाळ मन के सज्जनांक गेले तशी आनीक सौजन्य म्हळ्यार कोणाले कशी उल्लका मालगडाले कशी दाखल्याले कशी समान प्रयेजाले कशी हें पुरें कसले कठीण उतर ना हें पुराय मार्दव म्हूण म्हणचें कोणालेय मन कारण नातील नाही मार्दव म्हळेल स्वभाव दैविक म्हूण कोणाले आसा तांणी कोणालेय मन दुखयनाचके पक्कनी कोणेय दुखयला रे अस पळय आमकां दुखयला रे म्हळ्यार त्या जनांक विंगडान दुखयला रे तांणी तांगेल वयर कोपूय येना की तांकां म्हाका दुखयलें हांव हाका कसलें सोडका सामान्य जनाल स्वभाव तशें न्हय जाल्यार ह्या मार्दवा म्हळेल गूण कोणा आसा तांणी कोणालें मन तांणी दुखयनाची कोणें तांगेल मन दुखयला रे तांणी उल्लयनाची म्हूण तसल्यार हे गूण परमात्माल साधन करचे साधक व्यक्तीन तूं आसूं का न्हय मागीर हे गूण निजावन आसूं का न्हय ते साधक व्यक्तीलान तूं साधन करता कोण पळय त्या मनशालान तूं हें एक सहज गूण मार्दवता म्हळेल केलो पंत तागेलें मन कठोर जाता कठोर वर्तन करता मन कठोर जावन करचें न्हय ते केलो विशयांत कठोर उल्लोन वता ताका जेव कसलें कठोर वर्तन करून वता जाल्यार तागेलें मन मार्दव आशिल्लें देखून इत्त्याक हांव तशी कितलें कठोर जाल्लो म्हूण सांगून दिसता काय तांकां आमी तशें करच्या नज तितलें कठोर जावच्या नज आशिल्लें म्हणून प्रापंचीक कला हें साधक जनाल विशय जालें प्रापंचीक कलांतून नाना अभ्यास आशिल्ले जन आसाची केलो जन तांगेले घरकड काम करतले जनाक एक अधिकारारी कळ्ळें तांगेलें मन दुखोवनूची तांकां बिश्टानू उलोवचें तशीची केलो ऑफिसर्स की मॅनेजर्स की तांगेले अंडर काम करतले क्लर्क्स आनी आसता पळय तांगे लागीं तशीची परुश उतरां म्हणचे परुश म्हळ्यार कठीण उतर उलयताची ताका म्हळ्यार ते अहंकार हांव तांगेलो बॉस आमी सांगिल्लें तशें आयकुका तशीची यजमानाक तांणी मेगेल कामाचें जे तांणी हांव सांगिल्लें तशें आयकुका म्हणून समबिश्टान काम करचें जाल्यार परमात्माल साधन करतले व्यक्तीक सर्व जिवान तूं परमात्मंतर्यामी जावन आसनमे म्हणटना हांव खंय तागेलें मन दुखयलें भितर आशिल्लें परमात्मा दुखता की म्हूण म्हणलेलें एक चिंतना साधक जनांक येता खंय जाल्यार लौकीक जनाक तें आसना तांणी ते अहंकारारी दुसऱ्याल मन दुखयताची तशें जावन केन्नाय उलयतना नय विनय सौजन्य म्हणटा पळय हे पुराय आसूं का म्हूण जाल्यार ते मार्दव म्हळेल गूण आसा पळय त्या गुणाकय देवाले अनुग्रह जावका ते मार्दव गुणाची जनांक तांकां देवाले एक नामस्मरण सदा सर्व काळ मना येता देखून ते गूण आसता खंय तांकां सदा सर्व काळ देवालय चिंतन मनान तो करता देखून तांकां सर्व कडेनय परमात्मा दिसता देखून तांणी कोणालें मन दुखोवच्याक वचना म्हूण
हाचे खातीर की अच्युत मामान असले विशया एक काणी सांगिली. त्या काणीकनी या विशया संबंधून अशी म्हूण दिसता जाल्यार कसं खातीर सांगील म्हळ्यार सर्वस्वई परमात्मा म्हणजे खातीर त्या मार्दव गुण आशिल्ले सर्वस्वई परमात्मूची म्हूण सांगचे खातीर सांगेल. एक हळ्ळीचे पुरायजन मोट्टू एक गांवांक यात्रे वताची तंतू एकलो ಗೊತ್ತು ಗೊತ್ತುಶಿಲೆ ಜನ ತಂತುಲೇ ಎಕ್ಲಾನ ಕೊಣಕ್ಕೆ ಎಕ್ಲಾನ ಅನ್ನೆಕ್ಲ ಕಂಬಳಿ ಕಂಪ್ಲಿ ಅತ್ತೆ ಪೂರಾय जनय एका गांवचे प्रितीचेची आते कंबळ कंपील कोण म्हूण सांगून सांगू जेतवे तूं कंपले म्हणून तागेले मना दुखता न्हय तसल्यार म्हणू कंबळ नानतले हांवें शियांक कशें न्हिदोचें म्हूण सांगून हांव अमक्यान कंपी ताका कोणाल वयर ते कळलेल्या वयर ताका संशय आसा जे तूं कंपिलवे म्हूण सीद निमगे तागेलें मन दुखता की म्हूण म्हळेलें भंय आसा ताकाय दुखोवचें ना ज मेकेल सामानय म्हाका मेळका म्हूण सांगून तांगेले वट्टू ते एक आडयो म्हळेले जनय आसतात ना गांवचे तांगेला हो दूर दितकय मिगेले कंबळी हंतुळ सत्ते टोपी शाल पुराय कंपून गेला हंग कोण कंपता हंग आमी न्हू पुरय आसचे तेचेले आमगेला तुले कोण की कंपला म्हळेल वय मिगेले साथी ना मिगेल शाल ना मिगेल टोपी ना मिगेल कंबळ ना मिगेल हंतुळ ना म्हूण म्हणटना तो कंपील मनीशू फुडली पुरे हळ्ळीचे जन बाप मस्त चालोक तन्ना कंपील मनीश कूडले म्हणाल खंय अयो हांव तागेले कंबळ मांद्र कंपिले म्हूण तेदन ते जन म्हणिलीच की न्याय निर्णयाक ते मलगड म्हळेल पळय तांणी म्हणिल्लें की वय रे तुगे ताणें एक कंबळ मान कंपील खंय मागीर तुगेलो हंतुळ शाल टोपी पळय कोण कंपला माराया हांगा म्हूण म्हणटना तो म्हणाल खंय वय कंबळे मात्र मिगेले आसूचे जाल्यार म्हाका सर्वस्वय तेंची न्हिदत आनी म्हाका तें हंतुळ जेता जोर शीं खातना ताजी एक बद हांव पांगूर न्हय घेता म्हणटना तें म्हाका पांगूरक वली जेता आनी पावस येतना तेंची माथ्यार दवरून घेवन वता हांव साती जेल्ली की तें जोर वत येतना टोपीशी माथ्यार दवरता हांव तेंची घडी करून मागीर खांदार पळय चमकून वतना खांदार मडचून शालशी घालून वता हांव म्हणटना म्हाका हंतुळ पांगुरचे सत्ते टोपी शाल तेंची हांव पट्टी सांगलां म्हूण म्हणाल खंय हें ताणें एक प्लॅन केलेलें मिगेल कोण कंपली म्हूण पळोवच्याक ही काणी कसले हांगा सांगिली म्हळ्यार भक्तांकय तशी की सर्वस्व परमात्मूची आमकां म्हूण हें मार्दव म्हळेलें एक दैवी गुण म्हूण सांगून सांगीत मार्दवत आशिल्ल्या जनांक पुराय परमात्मू कशी म्हूण सांगून तांकां आनीक गुण हरी हिरी म्हळ्यार लज्जी हरी म्हळ्यार लज्जी लज्जी म्हळ्यार कसं न्ही बायल मनशी पळय माती बागसून चेल्यो न्ही वताची कोणाकय पळयल्यार तांकां लज आत्ता न्ही फुडली कालान लज्जी जाता हें लज्जी न्ही माती बागसून बसचें पांया बोट करपून एकडे तेकड करून पळोवचें दोळ न्ही तें लज्जी न्ही लज्जी म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार वायट काम करच्याक सोणान पळय आमचे एक गूण मनांत एक भीती कोणाकय कळटा की आमी करचें सम न्ही चुकी म्हणून त्या लज्ज्याक त्या विशयाक हांगा लज्जी म्हणचें म्हळ्यार शास्त्र कसं सांगता त्या शास्त्राक विरुद्ध जावन वचच्याक आमगेलें मन सोणा पळय त्या गुणाक लज्जी म्हूण म्हणचें शास्त्र म्हळ्यार कसं न्ही शास्त्रांत तूं सांगिल्लें तशी आमी कसल कोरका इत्याक कोरका शास्त्र म्हळ्यार कसं न्ही हागेलें एक व्हडलें शास्त्र म्हणटाच आमी शास्त्र म्हळ्यार न्ही जावन कसं सांगूं शास्ती ती शास्त्र अशी कोरका म्हणून शासन कोरून खंयची सांगता तेंची शास्त्र शास्ती इती ये अशी चोलका अशी कोरका म्हणून सांगचेची तक्काची शास्त्र म्हणचें कसल कोरका कसल करूं नज म्हणून कट्टू निट्टू जावन सांगता तें शास्त्र तशीच वेदांतू वेदाक असले पळय भगवद गीता वेद हाका पळय प्रमाणशास्त्र म्हणटाची म्हळ्यार परमात्मान विधी नियमात्मक विधी निशेधात्मक धर्म सांगला पळय ते पळय आमकां तूं मेळचें कसल कोरीत कसल करूं नजत तशें ताका शास्त्र म्हणचें देवालें शासन सांगता तें आमकां देवान शास्ती अशें कोरका अशें करूं नज म्हूण सांगिल्लें आमकां सांगता खंयची सांगता शास्त्र सांगता तशी शास्त्राक आनी एक लोकारूढी म्हूण आसा लोकाचे नियम ताका विरुद्ध जावन
कसलं एक वाईट काम करताना आमगेल जिवा एक लज्जी जाता पळय, कोर नको म्हूण सांगता पळय, त्या गुणाक हरी लज्जी म्हूण म्हणचें. खंयचें एक वायट काम करच्याक, चुकी करूंक आमकां मन मागशेता, त्या गुणाक लज्जी म्हणचें. जेवो केल्ली नंतर आनीक एक नमने जिवाक जाता पळय, एक अळशीक लज्जी, त्या लज्जेक हरी म्हूण हांगा परमात्मान सांगचें. हांव कशें देवा हें काम करचें, परमात्मा म्हाका वायट कामादी कडेन वचना अशें करूं नका. कित्याक म्हळ्यार हांव तुगेलोच न्हय मॅ, हांव अपराधी जाल्लो म्हूण जाल्यार हांव वायट काम केल्लें म्हूण जाल्यार परमात्माल भक्तू वायट काम केल्लें पळय म्हणटा न्हय, हांव तुगेलोच न्हय मॅ, हांव कशें केलें मान अभिमान निन्नदो वेणुगोपाल कृष्णा म्हूण म्हणटा पळय. म्हळ्यार आमी वायट करल्यार जेवो चांग केल्यार सन्मान, वायट करल्यार अपमान, वय दोन्ही तुगेलेची म्हूण देवाल वयर भार घालचें आमी. तेदना देव आमकां मानिश्ट जावन दवरका की अपमान जावचें तसले दुरात्म जावन दवरका म्हणून देवा पुराय तुजी सर्वस्व तुजी म्हाका म्हणल्यार आतां आमगेले चेडवांक आमी कसलें वायट करूं सोडटावे, आमकां लज्जी जाता म्हणून. तशीची देवाकय तेदना दिसता मिगेल भक्त तो तेगेल करीन वायट करोचें नज म्हूण सांगून आमी मागता मान देवा लागीं. कसं न्ही, देवा आमगेल करीन कसलें वायट जायना नशी करी, कोणालें मन दुखना नशी करी. प्रारब्धान कसलें की जावन वता जाल्यार मागचें आमी तेंच न्हू देवा लागीं. आमी दुखी भोगता जाता, विंगडाक दुखोनूय वता, हें प्रारब्ध जाल्यार मागताची आमी कसं न्ही आमगेले निमती कसलें वायट जायना नशी करी म्हणून न्हू मागचें. देवा तुगेले हांव अपराधी जायना नशी करी, म्हाका तुजी रक्षण करी म्हूण सांगून देवालें मागता. तेदना आमकां हें हरी म्हणलेले गूण देव दिता. देवाल कार्यांत कोण लज्ज करनाच की, तांणी शास्त्र विरुद्ध जावन वचच्या कार्यांत हें लज्जी जाता काय तांकां कळ्ळें पळय. आनी जावन देवाल कार्यांत लज्जी जावच्या कन जमका ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿ लज्जे बिट्टू हरिनाम म्हूण म्हणटा पळय, तशी तांकां देवाल कार्य करतना कोणाक लज्जी जायना. तांकां शास्त्रा विरुद्ध कसलें कर्म आसा पळय तें करूं लज्जी जाता तांकां. कोण देवाल कार्य करूं लज्जेता तांणी शास्त्र विरुद्ध कार्य धैर्यार करताची. तशी कोण देवाल सेवक, कोण देवाल भक्त तांणी लज्जी सोडून परमात्मालें नामस्मरण करताची, नंताची उडताची, देहा भान आसना. कोणें पळयलें ताका पिशी मारया भजन म्हूण नांत तो, ताका पिशी मारया सगळो दिसू देवस्थानान नांदची ताणें म्हूण म्हणटाची. जाल्यार देवाल काम करता जाल्यार लज्जी जावका म्हूण ना. त्याची न्हय तैत्रीय उपनिशदांत श्रिया देयम ह्रिया देयम भिया देयम म्हूण सांगचें. म्हळ्यार दान करच्याक दुड्डू दितना श्रिया देयम ह्रिया देयम. ह्रिया देयम म्हळ्यार कोणें कसलें की आमी दान दिना जाल्यार आमकां पिसणार म्हणटीत, तशें न्ही लेकून भिव हें पळय लज्जेन दिवचें. ह्रिया देयम जेवो भिया देयम, देवान म्हाका दिलेलें, देवान म्हणलां आम दिवचें संपत पुरोजनाल खातीर तो कोण कोणाक दिना नशी वापरता की तो चोर म्हूण गितेन तूं सांगलां तें भितीन दिवचें. तशी कशी जाता दान दितना ह्रिया देयम भिया देयम. तशी देवालें स्मरण भजन कीर्तन करचें लज्जी नाका. जाल्यार शास्त्राक विरुद्ध जावन कसलें काम करताचें आमी त्या विशयांत लज्जी आमी दवरका. हें हरी गूण. आनीच गूण कसले म्हूण म्हणलेले पैच दिसाचे गीतामृतांत आमी पळया. आज सांगील गीतामृत सार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृते हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. कृष्ण कृष्ण.